महात्मा गांधी यांची जयंती आणि रावण दहन हे दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी आले. त्यांच्यामध्ये जर काल्पनिक संवाद झाला तर तो कसा असेल हे आपण बघूयात. रावण हा प्रचंड ताकदवान शक्तिशाली, तर महात्मा गांधी हे सत्तेचे आणि अहिंसेचे प्रचंड मोठे पुजारी. या ठिकाणी रावण म्हणू लागला, गांधीजी तुम्ही रामाची एवढी भक्ती केली, परंतु या ठिकाणी रावणाला हरवण्यासाठी रामाला किती कष्ट करावं लागलं हे तर तुम्हाला माहितीच आहे. राम कुठला मोठा राजा लागून गेला. गांधीजी म्हणाले, रावणजी तुमची बुद्धिमत्ता आणि शक्ती याला तोड नाही, तुमच्यासारखा विद्वान भेटणं शक्य नाही, परंतु तुमचा अहंकार तुमच्या बुद्धीहून तुम्हाला मोठा ठरला. पराक्रम शरीराचा असतो पण धर्म आत्म्याचा असतो. असं म्हटल्यानंतर या ठिकाणी रावण चिडून म्हणाला, हा कसला धर्म? मी माझ्या बहिणीच्या अपमानाचा सूड घेतला, मी माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला. राम तर केवळ एका सामान्य माणसासारखा वागला. राजपुत्र असूनही त्याने भिक्षुकासारखं आयुष्य जगलं. त्यावेळेस गांधीजीचा आवाज अधिक शांत झाला आणि गांधीजी म्हणू लागले की राम सामान्य माणूस नव्हता, रावणजी तो धर्माचे प्रतीक होता. त्याने सत्ता, संपत्ती आणि वैभवाचा त्याग करून सत्य आणि न्यायाची बाजू घेतली. खरी शक्ती संयमात असते, क्रोधामध्ये नसते. रावण क्षणभर शांत झाला. त्याने खाली पृथ्वीवर नजर टाकली. तरीही गांधीजी, मला दुःख याच गोष्टीचं आहे की मी त्याला हरवू शकलो नाही. माझी लंका, माझे सैन्य सगळं त्या एका साध्या माणसापुढे व्यर्थ ठरलं. गांधीजी हळूच म्हणाले, तुम्ही त्याला हरवू शकला नाहीत कारण तुम्ही स्वतःच्याच अहंकाराला हरवू शकला नाहीत. रामाने तुमच्यावर नाही तर तुमच्या अभिमानावर, तुमच्या अहंकारावर विजय मिळवला. त्यामुळे तुमचे सारे सामर्थ्य कमकुवत झाले. रावण सरळ उभा राहिला. अहंकार असला तरी माझे नाव युगायुगापर्यंत स्मरणात राहील. मी एक असा शत्रू होतो ज्याने रामाचे महत्व वाढवले. माझ्यामुळे राम मोठा झाला. गांधीजींनी दीर्घ श्वास घेतला. होय रावणजी, वाईटाशिवाय चांगले सिद्ध होत नाही, पण चांगल्याची आठवण सत्य आणि प्रेमासाठी होते, तर वाईटाची आठवण चुकीच्या मार्गासाठी होते. यातच खरा आणि मोठा फरक आहे. कशी वाटली मित्रांनो गोष्ट? या दोघांतला संवाद कसा वाटला अवश्य कळवा.